नारायण राणेंनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमुळेच विसर्जित केला होता, परंतु आता त्यांच्यामध्ये उरलेला स्वाभिमान सुद्धा त्यांनी विसर्जित केला की काय असा प्रश्न निर्माण झालाय, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा राणेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। नारायण राणेंची उमेदवारी आज जाहीर होणार होती, ती पण आता उमेदवारी जाहीर झाली नाही ही वस्तुस्थिती आहे। खरं तर राणेंनी याआधी आपला असलेला स्वाभिमान पक्ष भाजपच्या मुळे स्वाभिमान पक्ष विसर्जित केला होता, परंतु आज त्यांनी त्यांच्यामध्ये उरलेला स्वाभिमानसुद्धा आता विसर्जित केला की काय हा प्रश्न आता आमच्यासमोर आहे। कारण रवी राणांची उमेदवारी, त्यांच्या पत्नीची उमेदवारी रवी राणांच्या पक्षाचा राजीनामा देऊन नवनीत राणांची उमेदवारी भाजपमध्ये काल प्रवेश केला आणि आज उमेदवारी जाहीर झाली असं बघितलं असेल। परंतु राणे गेले 10 दिवस सांगतायत की माझी उमेदवारी उद्या जाहीर होईल, परवा जाहीर होईल। त्याचबरोबर त्यांच्या मिरवणुकीच्या ची तयारीसुद्धा सुरू आहे, त्यांना पण थांबायला आज सांगतायत, उद्या सांगतायत। आणि दुसरीकडे मात्र मेळावे घेऊन आपल्यालाच उमेदवारी असं सांगतायत। आणि त्यामुळे जर राणेंकडे स्वाभिमान शिल्लक राहिला असेल तर आता जरी उमेदवारी मिळाली तरी त्यांनी ती घेता कामा नये, तरच तो स्वाभिमान आणि राणेंच्या शब्दाला काहीतरी अर्थ राहील असं आता आमचं म्हणणं आहे।